नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे एक मूवी बघायला। स्वर गंधर्व सुधीर फडके यांचा असा मूवी आहे, तो आपण आज बघणार आहे आणि माझ्या मित्रांबरोबर आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर आम्ही इथे आलेलो आहे। तर कसा आहे तो मूवी तो बघूया आणि त्यांच्या मूवी झाल्यावर त्यांना विचारूया कसा हा मूवी बघायला। आमची अमेरिकेतली जी पूर्ण गीत रमांची टीम आहे ती आलेली आहे। आम्ही तिथे लवकर पोहोचलो होतो म्हणून अजून तिथे लोक येत होते आणि मूवी चालू व्हायला पण वेळ होता। जेव्हा मूवी चालू झाला होता तेव्हा जे पूर्ण थिएटर होतं ते हाऊसफुल झालेलं होतं। श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती स्वये श्री राम प्रभु मूवी संपला होता तरी पण इथे लोक बसून राहिली आणि म्युझिक ऐकत होती कारण त्यांना मूवी खूप आवडला होता। पूर्ण म्युझिक आणि नावं जाईपर्यंत इथे लोक बसलेली होती। जेव्हा लोक बाहेर येत होते तेव्हा मी ऐकलं की सगळ्यांना मूवी आवडला असे लोक म्हणत होते। ही मूवी खूप आवडला मला आवडतं कारण सुधीर फडके माझा फेवरेट आर्टिस्ट आहे इंडियन म्युझिकमध्ये आणि हे चांगलं कव्हर केलं सुधीर फडकेचं आयुष्य। नमस्कार, मला ह्या मूवीमध्ये खूप स्टोरी जास्त कळली सुधीर फडक्यांची कारण नाहीतर आपल्याला फक्त गीत रामायणचंच माहीत असतं सुधीर फडके। सर्व सुधीर फडके हा मूवी आम्ही आत्ताच सगळ्यांनी पाहिला। अतिशय उत्तम मूवी आहे। त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या बाकीच्या सगळ्या लोकांना माहिती नाही आहेत, तर हा मूवी सगळ्यांनी जरूर बघावा। खूपच छान मूवी, सगळ्यांना खूपच आवडलेला आणि मेन म्हणजे महाराष्ट्र मंडळ लॉस एंजलिसचे खूप खूप आभार की हा मूवी त्यांनी इथे आणला, त्यामुळे आम्हाला तो बघायला मिळाला। सो थँक्स टू MMA। धन्यवाद। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओरिजिनल गाणी त्यांनी जी मूवीमध्ये ठेवली आहेत त्यामुळे बहार आली मूवी बघताना। खूपच सुंदर मूवी, सगळ्यांनी जरूर बघा। स्वर गंधर्व सुधीर फडके हा मूवी खूप सुंदर आहे। त्या मूवीमध्ये आम्हाला त्यांच्या आयुष्यामधला खरतर प्रवास कळाला। त्यांनी संगीतासाठी केलेला संघर्ष आम्हाला प्रेरणादायक आहे। त्यांनी निर्माण केलेलं संगीत आम्हाला कायमच आनंद देत राहील। तर तुम्ही पण हा मूवी तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन पहा। तुम्हाला हा मूवी कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।